हॅलो मित्रांनो, हे बघा हे आमचे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय पाथरीतले विद्यार्थी सगळे 9वी आणि 10वीच्या सगळ्या विद्यार्थिनी आहेत ह्या. आणि मी तुम्हाला म्हणलं होतं मी ज्या शाळेमध्ये शिकवायला होतो त्या शाळेत आलेलो आहे आत्ता. तर ह्या सगळ्या आमच्या जुन्या विद्यार्थी आणि ही शाळा आणि ह्या सध्या 9वी आणि 10वीला आहेत. सगळ्या हॉस्टेलला राहतात, सगळ्या आपल्या वडिलांना सोडून राहतात. खूप हुशार मुली आहेत, खूप अभ्यास पण करतात. आणि हे बघा हे आपलं हॉस्टेल. आणि हे आपलं कस्तुरबा गांधीचं ऑफिस आहे, हे कार्यालय, हे हॉस्टेल. आणि हे जे हॉस्टेल आहे ही शाळा फक्त मुलींची शाळा आहे. 6वी ते 10वी पर्यंतच्या मुली इथं असतात. आणि हे बघायचं गेट, ही आपलं हॉस्टेल शाळेचं हे मेन गेट आहे. आणि या शाळेमध्ये सर्व खेड्यातल्या मुली म्हणजे ज्यांचं की एक आहेत, ज्यांचे आईवडील ऊसतोडीला जातात अशा मुलींचे इथं ॲडमिशन होतात. ज्यांना आई नाही किंवा वडील नाहीत किंवा आईवडील ऊसतोडीला जातात अशाच मुलींची इथं ॲडमिशन होतात. आणि खूप सरकारचा हा चांगला उपक्रम आहे. मला दाखवतो आज मी. आता ह्या साईडला इकडून शाळा आहे बघा, हे हॉस्टेलची बॅक साईड आहे. आणि ही आपली शाळा, ह्या शाळेमध्ये मी शिकवायला होतो. हो, कंपाऊंड दाखवतो. आणि हे आता नवीन कंपाऊंड केलं आहे मित्रांनो. आणि हे आहे शाळा. इथं 6वी ते 10वी पर्यंतच्या मुली शिकतात, सर्व मुली शिकतात. आणि या शाळेमध्ये मुली शिकून कोणी CA झालेत, CA पण झाल्यात, इंजिनियर झाल्यात, पोलीस झाल्यात, मुंबई पोलीस, शिक पोलीस, नगर पोलीस, अजून काय काय झाले तुम्ही सांगा. डॉक्टर झाल्यात, नर्स झाल्यात, वन अधिकारी झाल्यात. म्हणजे हां, आणि खूप म्हणजे यांच्या आईवडिलांनी कष्ट करून इथं यांना टाकलेलं आहे शाळेमध्ये. आणि सरकारचा पण खूप छान असा उपक्रम आहे हा. आणि ही शाळा अशी आहे बघा. शिकवायला होते आणि ICT हा विषय शिकवत होते आणि खूप छान शिकवत होते. आम्हाला त्यांचं समजत बी होतं. कधी रागवायचं आणि ह्या आमच्या विद्यार्थिनी खूप म्हणजे हुशार विद्यार्थिनी आहेत. मी ह्यांना मारलेलं पण आहे, रागवलेलं पण आहे, पण मी ह्यांच्यासाठी रागवायचो, मारायचो पण. आणि अशा पद्धतीनं हा आपला पाथरीची शाळा आणि पहिला मोठा ब्लॉग आहे. आणि नंतर तुम्हाला मी काय या ब्लॉगला तुमचं खूप प्रेम भेटावं अशी आम्ही अपेक्षा करतो. ओके. आणि हे बघा हे इथं हे अशी शाळा, हे बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी असे ड्रॉइंग केलेले आहेत. हे हॉस्टेल, इथं साफसफाई चालू आहे. हे पाण्यासाठी, स्वच्छ पाण्यासाठी फिल्टर लावलेलं आहे. मुलींच्या आरोग्याच्या काळजी घेऊन सरकारने स्वच्छ पाणी मुलींना प्यायला भेटावं म्हणून. आणि या मुली साफसफाई पण करत आहेत. तर आजचा आपला कस्तुरबा गांधी शाळेचा ब्लॉग आहे. आणि हा ब्लॉग आपण इथं संपूया. आणि सगळ्यांनी बाय करा, फॉलो करा, मला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि हा कस्तुरबा शाळेच्या वॉर्डन मॅडम आहेत, दुगाने मॅडमचं
खूप शाळेसाठी म्हणजे हे आहे, योगदान आहे. ह्या आम्हाला आमच्या मैत्रिणी सारख्याच आहेत. एक मैत्रीण, एक आई आणि बहीण, मोठी बहीण असं ह्या सर्व मुलींना सांभाळतात. आणि पूर्ण हॉस्टेलची जबाबदारी, मुलींची जबाबदारी आमच्या मॅडमकडे आहे. मॅडमचं नाव दुगाने मॅडम आहे. आणि दुसऱ्या एक वॉर्डन मॅडम आहेत आपल्या, कसबे मॅडम म्हणून आहेत. आपण तुम्हाला मी दाखवतो कसबे मॅडम, त्या पण वॉर्डन आहेत. तुम्हाला त्या मॅडमचा व्हिडिओ दाखवतो. आणि हे ऑफिस आहे आपलं. आणि हे आमचे सोळंके सर, क्लर्क. आणि हे आमच्या दुसऱ्या वॉर्डन कसबे मॅडम. आणि ह्या पण सर्व मुलींसोबत त्या मोठ्या बहिणीसारख्या, मैत्रिणीसारख्या राहतात. हां, कसबे मॅडम म्हणलं मी. नाही 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 ह्या एक दुसऱ्या वॉर्डन, त्या दुगाने मॅडम, या कसबे मॅडम. हा, गेले ना मॅडम आहेत का व्हिडिओ करताय? व्हिडिओ त्यांचं हे नाही का ब्लॉग आहे. ही आपली शाळा, ही आपली शाळा, ही ऑफिस आहे. हे पूर्ण असं कस्तुरबा गांधीचं ऑफिस. ही अशी आपली शाळा आणि असे आपले सगळे कर्मचारी. सोळंके सर, कसबे मॅडम वॉर्डन, दुगाने मॅडम वॉर्डन. आणि ह्या सर्व विद्यार्थिनी. आपला ब्लॉग इथेच आपण संपूया. बाय.